विभागीय आयुक्तांची पत्रकार परिषद सुरू झालेली आहे। त्याप्रमाणे 7 देशातून येणारे पॅसेंजर्स आज ट्रॅक केले जातील। मी आता ऑलरेडी एअरपोर्ट मॅनेजरांशी बोललेलो आहे। स्पाइस जेटची फ्लाइट आज संध्याकाळी अपेक्षित आहे। ही फ्लाइट जरी दुबईमधून ओरिजिनेट होत असली तरी जे 7 देश गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी वॉच लिस्टवर टाकलेले त्यात चायना, इटली, इराण, रिपब्लिक ऑफ कोरिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी या देशातनं जर का 15 फेब्रुवारी नंतर जर का त्यांनी ट्रॅव्हल केला असेल तर वी विल स्ट्रेट वे टेक देम टू क्वारंटाईन फॅसिलिटी, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन, नॉट होम क्वारंटाईन। आय रिपीट, त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनला नेलं जाईल। आणि जे यापूर्वीचे आहेत त्यांना आम्ही पूर्वी जसं ॲडवाईस दिला आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो ॲडवाईस दिला आहे हा त्यांच्या वैयक्तिक इंटरेस्टमध्ये आणि त्यांच्या फॅमिलीच्या इंटरेस्टमध्ये आहे की त्यांनी स्वतःच्या घरात क्वारंटाईन करायचं आहे किंवा आयसोलेट करायचं आहे। स्वतःच्या घरात राहताना सुद्धा स्वतःच्या कुटुंबाशी संपर्क करताना सर्व प्रिकॉशन्स घेऊन, ज्याच्या बाबतीत आम्ही वेगळा IC कॅम्पेन राबवतो आहे, आम्ही त्यांना ॲडवायझरी देत आहोत, त्या त्यांनी फॉलो करायच्या आहे। आजची जी स्पाइस जेटची फ्लाईट आहे ती अजून दुबईहून निघायची आहे। जनरली आपण इथं लँड झाल्यावर त्यांची हिस्ट्री घेतो। ही हिस्ट्री घेण्याच्या बाबतीत इमिग्रेशन ऑफिसर्सना एअरपोर्ट डायरेक्टरच्या मार्फत सूचना दिल्या जातील। इनफॅक्ट आय हॅव रिक्वेस्टेड हिम की स्पाइस जेटच्या मार्फत ते दुबईहून बोर्ड करायच्या अगोदरच जर का आम्हाला ही हिस्ट्री मिळू शकली तर आम्हाला त्याचा एक अंदाज येईल की आम्हाला किती क्वारंटाईन करावे लागतील आणि त्याप्रमाणे ती माहिती मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत। ती माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आज आणि उद्याच्या फ्लाईटनी जे येतील त्यांना क्वारंटाईन केलं जाईल, त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं जाईल। म्हणजे त्यांना वेगळ्या ठिकाणी त्यांना ठेवलं जाईल। माझी पुन्हा आपल्या मार्फत त्यांच्या नातेवाईकांना जे कोणी असतील निघाले तर विनंती राहणार आहे की त्यांनी तिथे जाण्याचा प्रयत्न करू नये। आम्ही त्यांना तिथे अलाऊ करणार नाही। ऑफकोर्स त्यांची कॉन्टॅक्ट करायची वगैरे व्यवस्था होईल। दे कॅन टॉक, दे कॅन, बट दे विल नॉट कम इन देअर फिजिकल कॉन्टॅक्ट। That much we will ensure and we will see to that. क्वारंटाईन हे एन्फोर्स केलं जाईल आणि हे जे काही क्वारंटाईन करायचं आहे त्या क्वारंटाईन फॅसिलिटीज दोन्ही महापालिका आयुक्तांना मी सूचना दिल्या आहेत। कदाचित आज संध्याकाळी आय मे विजिट सम ऑफ दॅम आणि त्या क्वारंटाईन फॅसिलिटीज आणि आयसोलेशन फॅसिलिटीज अप टू स्टँडर्ड्स आम्ही क्रिएट करत आहोत। फक्त यांच्यासाठी म्हणून नाही, कोण्याही भविष्यात आम्हाला ज्यांना क्वारंटाईनला ठेवायचं आहे त्या सर्वांना तिथे शिफ्ट केलं जाईल। आपल्या सर्वांना विनंती राहील की या ज्या फॅसिलिटीज असतील त्या पब्लिक जरी झाल्या तरी आपण कृपया तिथं काही गर्दी करू नये। आम्ही आपल्याला सर्व माहिती इथून आपल्याला देत राहू। कृपया तिथल्या स्टाफला, तिथल्या कर्मचाऱ्यांना त्यांचं काम करू द्या। दे आर ऑलरेडी अंडर ट्रिमेंडस स्ट्रेस। त्यांच्यावर अजून आपण काही वेगळं हे करू नये। आम्हाला आपण विचारा, वी विल बी गिविंग यू एव्हरी आन्सर। काही ठिकाणी काही थोडी कमतरता असली तर विल ट्राय टू सेट द थिंग्स राईट, पण तिथं डायरेक्ट आपण कॉन्टॅक्ट करू नका। आम्ही आमची काम आमच्या पूर्ण म्हणजे जिल्हा यंत्रणा पूर्ण याच्यामध्ये झोकून काम करायचा प्रयत्न करते आहे आणि आमच्याकडनं कमीत कमी त्रुटी याच्यात राहाव्या। किंवा काही इम्प्रोव्हायझेशन असेल तर ते इम्प्रोव्हाइज करावं या दृष्टीने आमचा नेहमी प्रयत्न राहील। आज सकाळी मी सर्व की ऑफिसर्सची इथे आज जो 1.5-2 तास बैठक घेतली। कंटेनमेंट प्लॅन हा आपण जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये लागू केलेला आहे आणि वी आर स्टार्टिंग ॲक्शन ऑन इट। आम्ही पब्लिक मेळावे, पब्लिक गॅदरिंग्स टोटली स्टॉप करायची सर्वांना विनंती करतो आहोत। जिथे जिथे जिल्हाधिकारी महोदयांनी ऑलरेडी हॉटेलर्स आणि ट्रॅव्हल एजंट्सची बैठक घेतलेली आहे
त्यांना जे इन्स्ट्रक्शन द्यायचे ते त्यांनी दिलेले आहेत. आम्ही ॲडवायझरी हीच देणार की ट्रॅव्हल टाळा, अनावश्यक ट्रॅव्हल टाळा, गर्दीची ठिकाणं टाळा, सिंपल सॅनिटेशन मेजर्स वापरा, ज्याचा डेमो मी काल दिला. आणि आम्ही आता त्याची वेगळी एक IC विंग तयार केलेली आहे. आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी ते कोऑर्डिनेट करतायत. त्यांच्या मार्फत वेगवेगळ्या मीडियामधनं आम्ही हे लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहोत. मी पहिल्या दिवशी बोललो होतो, आज परत रिपीट करतो, आपण सर्वांना विनंती आहे की यांची आयडेंटिटी डिस्क्लोज करू नका. अनफॉर्च्युनेटली हे काही क्रिमिनल्स नाही आहेत, दे आर एक्सपोज्ड आणि त्याच्यामुळे ते रुग्ण झालेले आहेत. पण समाजामध्ये याच्या बाबतीत जागरूकता नसल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. सोशल मीडियावरनं असे काही 1-2 झालेले आहेत. मी दोन्ही CPंना ऑर्डर केलेले की याच्यावर तात्काळ इन्व्हेस्टिगेट करून क्रिमिनल ॲक्शन केली जाईल. ज्या कोणीही हा मेसेज ओरिजिनेट केलेला आहे त्यांची आयडेंटिटी डिस्क्लोज करणारा, त्यांच्याविरुद्ध कार्यवाही केली जाईल आणि त्यांच्याविरुद्ध ॲक्शन घेतली जाईल. वी विल नॉट टॉलरेट एनी नॉनसेन्स. याच्या बाबतीत विल बी स्ट्रिक्ट आणि हे आम्ही टॉलरेट करणार नाही. जर का कोणी त्यांची आयडेंटिटी डिस्क्लोज करेल, त्यांचे नंबर डिस्क्लोज करेल तर आम्ही, कारण आपल्या दृष्टीने तो कदाचित एक जस्ट माहितीचा भाग असू शकतो, परंतु त्यांच्या दृष्टीने तो एक अत्यंत, जेव्हा समाज त्यांची बहिष्काराची भाषा बोलतो तेव्हा त्यांच्या दृष्टीने तो फार महत्त्वाचा प्रश्न बनतो. म्हणून आपल्याला हात जोडून विनंती आहे की कृपया त्यांची नावं, त्यांची आयडेंटिटी ही डिस्क्लोज करू नका. आम्हाला जे इनपुट द्यायचं आहे, टॉक टू अस, वी विल आन्सर यू. मी, जिल्हाधिकारी महोदय, जे आमचे अधिकारी आहेत, आम्ही त्यांची नावं आपल्याला देऊ, ते आपल्या सर्व प्रश्नांना उत्तरं द्यायचा प्रयत्न करतील. देर वुड बी सम डेसिग्नेटेड ऑफिसर्स. मी किंवा जिल्हाधिकारी दिवसभर कदाचित आपल्या ॲन्सर्स देऊ शकत नाही, कारण मी जनरली अनॲन्सर्ड कॉल ठेवत नाही. पण इतका मला कॉल येत आहेत की मला आन्सर करणंच शक्य नाही वाईल डुईंग माय जॉब. सो वी आर डेसिग्नेटिंग अन ऑफिसर हू वुड बी ब्रीफिंग यू, हू वुड बी इंटरॅक्टिंग विथ यू आणि आपल्या प्रश्नांना उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न करू. FAQ जे आहेत याच्या बाबतीतले 104वर आपल्याला सगळे FAQ मिळतील. 104 डायल करा आणि आपल्याला याच्यातले फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चनची उत्तरं मिळतील. स्पेसिफिक क्वेश्चनसाठी देर वुड बी अ डेडिकेटेड लँडलाईन ज्याच्यावर आम्ही याची उत्तरं देऊ. दोन्ही महापालिकांमध्ये असेल आणि इथेही असेल. परंतु परत माझी लोकांना ही विनंती राहणार आहे, ज्या भागामध्ये हे रुग्ण आढळले किंवा ज्या भागांमधनं हे ओरिजिनेट झाले त्या भागांमध्ये आम्ही कंटेनमेंट प्लॅन एन्फोर्समेंट सुरू करत आहोत. त्या परिसरामध्ये 3 किलोमीटरमध्ये कंटेनमेंट झोन राहील आणि 5 किलोमीटरमध्ये बफर झोन राहील. बफर झोन म्हणजे जिथं अजूनही मूवमेंटमुळे संभाव्य पेशंट, त्या भागामध्ये जाणं टाळावं. त्या भागामधनं बाहेर आम्ही सगळे मूवमेंट रिस्ट्रिक्शन्स आम्ही आता स्लोली इम्पोज करतो आहोत आणि वी विल एन्फोर्स इट. पण माझी जनतेला विनंती आहे की आपल्या सहकार्यांनी आम्ही हे करू शकू आणि आम्हाला हे सहकार्य याच्यासाठी करा की आपण हे केलं नाही तर आपण सर्वांना एक्सपोज करू, आपण सर्व धोक्यात येऊ शकू. म्हणून आम्ही जे गाईडलाईन्स इश्यू करतो आहे, जे मेजर्स आम्ही घेतो आहे त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य करा. आम्हाला कोणाला त्रास द्यायचा मुळीच हेतू नाही, कोणाला पर्पजफुली हॅरॅश करायचा हेतू नाही. पण याच्यासाठी जे आवश्यक आहे ते आम्ही करू, कारण या रोगाच्या बाबतीत फक्त प्रिव्हेन्शन इज क्युअर. देर इज नो सायंटिफिक क्युअर फॉर कोरोना व्हायरस ॲज ऑफ टुडे. म्हणून माझी विनंती आहे. दुसरी, आपल्यामार्फत मी सर्वांना विनंती करू इच्छितो की जे सिनियर सिटीजन्स आहेत, इट हॅज बीन सीन की दे आर मोर प्रिडिस्पोज्ड, म्हणजे त्यांना लागण व्हायची शक्यता जास्त असू शकते. म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये काळजी घ्यावी अशी आम्ही सर्व कुटुंबियांना विनंती करतो.
की आपल्या घरातले सिनियर सिटीजन्सची आपण काळजी घ्या. ते वल्नरेबल आहेत, त्यांच्या बाबतीत आपण काळजी घ्या. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्येच आपण आपलं घर किंवा सोडून बाहेर जायचे. स्टे सेफ विथ युअर फॅमिली. डोंट ट्राय टू वॉन्डर इन प्लेस लाईक मॉल, थिएटर, वेअर यू आर लायकली टू कम इन कॉन्टॅक्ट विथ अननोन पर्सन्स. आणि त्याच्यामुळं आणि दिस अप्लायज टू एव्हरीबडी, टू मी, टू यू, युअर फॅमिलीज, सगळ्यांसाठी हे लागू आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे, आमच्या स्टाफसाठी लागू आहे आणि आम्ही सगळ्यांना ते अपील करतो आहे. देर विल बी मासिव्ह ट्रेनिंग कंडक्टेड बाय दी डिपार्टमेंट ऑफ हेल्थ सायन्सेस. आज इनफॅक्ट त्यांचं ऑलरेडी सुरू झालं आहे. ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स आज आपण करतो आहोत आणि त्यांच्यामार्फत आम्ही सगळ्यांना एज्युकेट करायचा प्रयत्न करतो आहोत की आपण काय करायला पाहिजे, काय केलं नाही पाहिजे. डूज अँड डोंट्स. मी काल डेमो दाखवले आपल्याला की असं का शिंकावं, तसं का करावं. स्टील पीपल आस्क. सायंटिफिकली खरं तर एक्सप्लेन करत बसायला वेळ नाही, बट वी कॅन टेल यू की तुम्ही इथं स्नीज करताना असं केलं तर इथं तो व्हायरस पडला तर या कपड्यामुळे त्याची आर्द्रता शोषली जाते, तो ड्राय झाला की मरून जातो. दॅट्स द सिम्पल रिझन. लिनन म्हणजे कपडा. वाय वी से की स्नीज इन क्लोथ. आणि म्हणून ही काळजी घ्या. आपण सुरक्षित राहा आणि सर्वांना सुरक्षित ठेवा. यू मे ॲड समथिंग. नाही सर, सर नदीकरांना प्रश्न आहे. आजची हॉटेल आणि ट्रॅव्हल एजन्सीची तर त्यांना काय स्पेसिफिक ते मी सूचना सांगतो, दिल्यात आपण का? सांगतो. किंवा काय? बेसिकली सरांनी आपल्याला ऑलरेडी सगळे माहिती दिलेली आहे. 2-3 इश्यूज ॲड करायचं आहे. बेसिकली एक असं आहे, कोरोना व्हायरसचा क्युअर नाही आहे, त्याचा एक मिनिंग काय आहे थोडं अजून स्पष्ट करतो. नॉर्मली कुठलाही व्हायरल डिजीजचा क्युअर नसते. म्हणजे आता कोरोना व्हायरसमध्ये ऑलमोस्ट 85% लोकांना कोरोना व्हायरस कधी झाला, कधी संपला आणि गेला कळणार पण नाही. त्याच्यामध्ये मात्र 10 ते 15% लोकांना काहीतरी हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडू शकते. त्याच्यामध्ये शेवटी आता 4 ते 5% लोकांना काही क्रिटिकल ट्रीटमेंटची थोडासा गरज होईल. आणि ज्यांचा इम्युनिटी थोडा कॉम्प्रोमाइज्ड आहे, ज्यांचं वय खूप जास्त आहे किंवा ऑलरेडी तुम्हाला काही आजार आहे, म्हणजे BP असेल किंवा हार्टचा प्रॉब्लेम असेल, काही जे काही असेल डायबिटीज. सर, तर आता बाकी जे तुम्हाला ऑलरेडी कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होणार आहे, म्हणून हा आजार काही लोकांना क्रिटिकल आहे. तुम्ही एक विचार करा, दुसरा कुठलाही आजार, फ्लू असेल किंवा स्वाईन फ्लू, तुम्हाला माहीतच आहे पुण्यामध्ये काय झाला होता 2009 आणि 2017मध्ये, कोरोना व्हायरसपेक्षा जास्त फेटल होता. तर हे बेसिकली कोरोनामध्ये आमची जी काळजी आहे काय आहे की हा डिझीज इतका फेटल नाही आहे, इतका मॉर्टिलिटी नाही आहे, मात्र त्याचं ट्रान्समिशन खूप जास्त होतो. म्हणून आमच्यासाठी हा एक डिझास्टर आहे आणि आम्ही असा अफोर्ड करू शकत नाही की एक वॉर्ड, एक कॉलनी किंवा एक शहर आजारग्रस्त झाला, म्हणून हा आपल्यासाठी एक आपदा आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बरेच काही स्टेप्स घेतलेत आणि विजा पण रद्द केला लोकांचा, तसेच खूप सारे इन्स्ट्रक्शन्स आले. त्याचं कारण असं आहे की याचं संक्रमण खूप जास्त होतो. पण एकच आहे की जर आपण काळजी घेतली तर संक्रमण पूर्णपणे आम्ही थांबवू शकतो. हा एक मेन इश्यूज आहे, म्हणजे त्याच्यावर आपल्याला जास्त भाष्य करणं खूप आवश्यक आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे. आता जो काही हाय रिस्क पेशंट्स आणि लो रिस्क पेशंट जे आहे, आता जो काही हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स आहे तसेच लो रिस्क कॉन्टॅक्ट्स, म्हणजे एक माणसाला झाला